ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने हवेत सोडलेला तीर परफेक्ट जागेवर निशाणा साधून अर्जुन सायलीने उडवला महिपतचा गेम. आता नेमकं काय घडलं, कसं घडलं, हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथपर्यंत पाहिलं होतं की सायली आणि अर्जुनने महिपतच्या घरामध्ये एक ते जळतं लाकूड टाकलेलं होतं आणि त्यानंतर मग मात्र महिपत हा खूपच जास्त घाबरून गेलेला होता. तर सायली ही आता अर्जुनला म्हणत असते, अहो बघताय ना, हा महिपत प्रत्येक वेळी किती घाबरतोय तो. याचा अर्थ नक्कीच याने काहीतरी गडबड केलेली आहे, म्हणूनच हा इतका घाबरतोय. त्याशिवाय हा काही इतका घाबरणार नाही, तुम्हाला सुद्धा हे चांगलं माहिती आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो बायको, तू जे बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे आणि महिपत आता याला आपण सोडायचं नाही, आपण याला चांगली अद्दल घडवायची. आता आपण आपला नेक्स्ट प्लॅन वर्क करायला घेऊया. आता मी महिपतला कॉल करतो आणि त्या जंगलात मला भेटण्यासाठी बोलवून घेतो असं सांगतो आणि मग त्याला आपण तो पोस्टर दाखवायचा. त्यावर सायली म्हणते, अहो आपल्याकडे आणखीन एक उत्तम पर्याय आहे. त्याबरोबर अर्जुन विचारतो, काय? त्यावर सायली त्याला सांगत असते, प्रतिमा आत्या. अर्जुन म्हणतो, आत्याचं काय? त्यावर सायली म्हणते, अहो आपण प्रतिमा आत्यांना सुद्धा महिपतच्या समोर आणू शकतो. नाही म्हणजे मला मान्य आहे की प्रतिमा आत्यांना ह्या सर्व गोष्टींचा त्रास होतो वगैरे, पण जर प्रतिमा आत्या महिपतच्या समोर आल्या तर आपण तो सीन पुन्हा रिक्रिएट करू शकतो. अर्जुन विचारतो, ते कसं? त्यावर सायली म्हणते, हे बघा, प्रतिमा आत्या नेहमी म्हणतात की त्यांना त्यांचा अपघात आठवतो, पण अंदूक आठवतो. मग त्यांना नेमकं काय आठवतं ते आपण त्यांना विचारू. अगदी जितकं जसं जेवढं आठवेल तेवढं तसं त्या सांगतील. मग त्यामध्ये हवं असेल तर आपण थोडे काही बदलाव करू आणि किंवा कड्या जर त्यांनी सांगितल्या तर त्या कड्या जोडू आणि मग आपण त्या कड्यांपासून एक अपघात तयार करू आणि तोच त्याच ठिकाणी महिपतसमोर घडवू. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं पण महिपतला समजेल ना? त्यावर सायली म्हणते, नाही समजणार. धूप. त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणते, हो, धूर करायचा आपण त्या संपूर्ण जंगलामध्ये, म्हणजे कळणारच नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं पण कसला धूर करणार? सायली म्हणते, अहो धुपाचा धूर हा खूप होतो, किंवा सध्या ते लग्नात वगैरे नवरा नवरीच्या एंट्रीच्या आधी ते धूर वापरतात की नाही, तसलं काहीतरी करू शकतो की आपण सुद्धा. हे बघा, मला वाटतंय आपण पुन्हा एकदा प्रयत्न करायला हवा. नाही म्हणजे तुम्हाला कदाचित माझी आयडिया आवडत नसेल, तुम्हाला वाटत असेल की हवेत तीर सोडायचं बोलते म्हणून, पण बघा आता आपण इतका हवेत तीर सोडतोय तर हे सुद्धा करून बघूया ना. नाही म्हणजे जर यश आलं तर येऊ शकतं. तुम्ही ऐकलं आहे का, ते ज्यांची याददाश्त जाते त्यांची स्मृती परत आणण्यासाठी ते पिक्चरमध्ये दाखवतात, तोच झटका द्यावा लागतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग जर आपल्याला हे सगळं करायचं असेल तर पहिलं प्रतिमा आत्याच्या घरी जावं लागेल. प्रतिमा आत्याला आणि सिनियरला विश्वासात घेऊन समजावून सांगावं लागेल हे सगळं आणि मग त्यानंतर प्रतिमा आत्या याच्यावरती काय रिॲक्ट होतीये याच्यावरून ठरणार हे असं घडणार का नाही ते. त्यावर सायली म्हणते, माझा विश्वास आहे प्रतिमा आत्यासुद्धा आपल्याला सत्य शोधून काढायला नक्की मदत करतील, ते आपली साथ देतीलच. आणि मग आता अर्जुन, सायली हे दोघंजणं प्रतिमा आत्याच्या घराच्या दारात आलेले असतात. आता मग अर्जुन सायलीला म्हणतो, कसं बोलायचं आपण या विषयावर? सायली म्हणते, बोलावं तर लागेलच ना. मग आता दोघंही लगेचच आत्याच्या घरात येतात. प्रतिमा आत्या सायली अर्जुनला बघून खुश होते. सायलीसुद्धा प्रतिमा आत्यांना भेटून खूप खुश होते. ती आता त्यांना भेटते, त्यांची चौकशी करते आणि मग आता प्रतिमा आत्या त्या दोघांना बसायला लावतात आणि म्हणायला लागतात की असे अचानक तुम्ही दोघं इकडे कसे काय आलात, काही काम होतं का? त्यावर अर्जुन म्हणतो, हो आत्या, थोडं महत्त्वाचं काम होतं. त्याबरोबर आता प्रतिमा आत्या म्हणते, यांच्याकडे काम असेल ना तुझं, थांब मी यांना बोलवते. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, माझं काम सिनियरकडे नाही आत्या, तुझ्याकडे आहे. त्यावर ती म्हणते, माझ्याकडे? काय रे, बोल ना. त्यावर मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, थांब, सिनियरला सुद्धा येऊ दे. मग त्या ठिकाणी आता रविराज काकासुद्धा आलेले असतात. मग आता रविराज काका आणि अर्जुन, सायली हे सगळेच जण प्रतिमाला म्हणत असतात की प्रतिमा, तुझा जो अपघात झाला होता त्याबद्दल आम्हाला माहिती सांग. आता ती म्हणते, पण मला आठवत नाही आहेत काहीच गोष्टी, मला सर्व असं अंधुक आठवतं आहे, म्हणजे मला पूर्ण व्यवस्थित असं काहीच आठवत नाही आहे. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, हे बघ प्रतिमा, तुला जे काही आठवतं आहे, अंधुक आठवतं आहे, व्यवस्थित आठवतं आहे, जे आठवतं आहे ना, अगदी जे आठवतं आहे ते तू आम्हाला सांग. त्याच्या कड्या कशा बसवायच्या हे आम्ही बरोबर बसवतो. नाहीतर तू एक काम कर, तू
आम्हाला तुला जितकं म्हणजे स्मृतीत आहे तितकं सांग, किंवा तुला एखादी काही खूण आठवते आहे का, एखादं काही वेगळं आठवतं आहे का, सांग. मग आता प्रतिमात्या म्हणू लागतात की ठीक आहे, तुम्ही जर एवढे सगळे प्रयत्न करताय तर मी सुद्धा नक्की तुम्हाला साथ देईन. आणि मग प्रतिमात्या म्हणायला लागते, पण मला जेवढं आठवेल, जसं आठवेल तसं मी तुम्हाला सांगेन. जर काही राहून गेलं तर फक्त ते तुम्ही बघा. त्याबरोबर अर्जुन सायली म्हणतात, हो चालेल, पण तू बोल. मग आता प्रतिमात्या सांगायला सुरुवात करते, मला आठवतं आहे की आपण म्हणजे दोघंजणं पुढच्या सीटवर बसलो होतो, तन्वी मागच्या सीटवर बसली होती. तन्वीच्या हातात एक बाहुली होती आणि ती बाहुली ती खेळत होती, फिरवत होती. आणि मागून मोठाच्या मोठा टॅम्पो आला, टॅम्पो नाही, लॉरी आली, लॉरी मोठी. त्या लॉरीच्या हेडलाईट सुरू होत्या आणि ती लॉरी येऊन आपल्याला धडकली आणि मी जोरात ओरडले सुद्धा होते, तन्वी. त्याबरोबर आता सायलीलासुद्धा काही गोष्टी अंधुक आठवतात. तिला प्रतिमात्यांचा तन्वी हा आवाज जोरात तिच्या कानात घुमल्यासारखा वाटतो. पण तिला वाटतं की याआधीसुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता, तेव्हा कदाचित सायलीने तो आवाज ऐकला आहे प्रतिमात्यांनी तिला मारलेला, म्हणून तिला तोच आवाज मनात बसला आहे असं तिला वाटतं. मग आता ती म्हणते, प्रतिमात्या, अहो तुम्ही थोडं म्हणता अख्खाच्या अख्खा अपघात आम्हाला सांगितलं आहे. तुम्ही जेवढं सांगितलं आहे ना तेवढ्यावरती आपण सगळं व्यवस्थित करू शकतो, काय हो. त्याबरोबर प्रतिमात्या म्हणते, म्हणजे. त्यावर अर्जुन सांगतो, आत्या मी एक्सप्लेन करतो तुला. हे बघ, आपल्याला महिपतसमोर तुझा ॲक्सिडेंट रिक्रिएट करायचं आहे. त्यावरती म्हणते, काय. त्यावर अर्जुन सांगतो, अगं बघ, सध्या मला सिनियरला आणि सायलीला असा डाऊट आहे की महिपत हा तुमच्या ॲक्सिडेंटजवळ काहीतरी निगडीत आहे. त्यामुळे आज आम्ही महिपतला जंगलात एक पुरावाचा भास घडवण्यासाठी बोलवणार आहोत. तिथे आपण हा सीनसुद्धा रिक्रिएट करायचा, कदाचित याने तुझी मेमरी परत येईल. त्यावर प्रतिमात्या म्हणते, नाही रे अर्जुन, नको, मला भीती वाटते. अहो ऐका ना माझं, मला भीती वाटते. सायली, अगं तू तरी. त्यावर सायली म्हणते, प्रतिमात्या तेच म्हणते, मीच ही कल्पना सांगितली. मला सांगा, मी तुमच्या वाईटाचा विचार करेन का, किंवा रविराज काका, आम्ही कोणीतरी तुमच्या वाईटाचा विचार करू का. नाही ना. मग प्लीज ऐका ना आमचं, प्लीज ऐका. हे बघा, तुम्हाला काही एक होणार नाही आहे आणि तिथे आम्ही सगळे असणार आहोत. आम्ही सगळे असताना तो महिपत तुमच्या जवळ तरी येऊ शकेल का. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि मुळात महिपत तुमच्या जवळ येणारच नाही आहे. महिपतऐवजी कोणीतरी दुसराच व्यक्ती तुमच्यासमोर उभा असणार आहे. त्याबरोबर आता रविराज काकासुद्धा प्रतिमात्याला समजावून सांगतात, हे बघ प्रतिमा, कधीकधी सत्य शोधून काढायचं असेल तर अशा बऱ्याच गोष्टींचा अवलंब आपल्याला करावा लागतो. हे बघ, जोपर्यंत आपण आडमार्ग वापरत नाही ना तोपर्यंत आपल्याला निकाल काढता येत नसतो. त्यावर प्रतिमा म्हणते, अहो मला सगळं मान्य आहे, पण माझ्या भीतीचं काय करू. माझ्या आत भीती दडले, तिचं काय करू, भीती तर जात नाही ना. त्यावर रविराज काका सांगतात, हे बघ प्रतिमा, तुला भीती वाटते आहे, मला मान्य आहे, पण घाबरून काय घडणार आहे ते सांगशील का मला. काहीच उपयोग नाही आहे तुझा घाबरून. आणि तू का घाबरतेस आणि कोणाला घाबरतेस. तुझ्याबरोबर मी आहे, सायली आहे, अर्जुन आहे. मग. त्यावर प्रतिमात्या म्हणते, अहो हो, मला सगळं कळतं आहे, मान्य आहे सगळं, पण वळत काहीच नाही आहे. मला ना राहून असं वाटतं आहे की जर त्या महिपतने मला काही केलं, तुम्हाला काही केलं, सायली, अर्जुन, कोणाला जर त्याने काही केलं तर मी काय करू. त्यावर मग आता ते तिला समजावतात की असं काही होणार नाही, तू फक्त आम्ही सांगतोय तसं कर. मग प्रतिमात्या म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही एवढे प्रयत्न करताय तर मी सुद्धा तुम्हाला साथ देईलच. मग अर्जुन आता लगेचच फोन करतो महिपतला आणि तो आता महिपतला सांगतो की तुला जर त्या पनवेल हायवेजवळ जो अपघात झाला त्याचा पुरावा बघायचा असेल ना तर एक काम कर, आज मी पाठवलेल्या पत्त्यावरती वेळेवर पोहोच. कदाचित तुला तिथे तुझा पुरावा सापडून जाईल. मला तर खात्री आहे, पण तू बघ, तो चेहरा तुझ्या ओळखीचा आहे का. मी तर ओळखतो. आणि मग आता ते लोक लगेचच त्या ठिकाणी येतात आणि सगळी तयारी करून घेतात. आता अर्जुन म्हणत असतो, आज महिपतला आपण सोडायचा नाही. तर महिपत त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि तो आता बाबू ड्रायव्हरला बघतो आणि खूपच जास्त घाबरून जातो. त्याबरोबर सायली आता धूर करणारी जी लोकं आलेली असतात त्यांना इशारा करते, धूर सोडा. मग ती लोक संपूर्ण जंगलात धूर सोडतात. त्याबरोबर आता धुरात महिपतला अंधुक दिसायला लागतं आणि त्याच्यासमोर आता पुन्हा अर्जुन सायली तोच सीन घडवून आणतात. जेव्हा प्रतिमात्या पडलेली असते, ती मदतीसाठी हात वरती करत असते, बाजूला रविराज काका पडलेले असतात.
एक लहान मुलगी म्हणजेच तन्वी पडलेली असते आणि प्रतिमा त्या मदत करा म्हणत असताना एक माणूस येतो आणि तिच्या तोंडावरती ते जळतं लाकूड मारतो. आता हे सगळं परत बघून महिपत खूपच जास्त घाबरतो आणि महिपत पळत त्या जंगलाच्या बाहेर येतो. त्याला खूप जास्त घाम वगैरे फुटलेला असतो. तो विचार करतो की हे सगळं कोणाला माहिती असेल, कोण करत असेल हे सगळं. तर तोपर्यंत आता सायली ही पटकत जाते आणि प्रतिमा त्याला उठवते आणि आता ती अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर, आपल्याला रविराज काका, प्रतिमा त्या आणि या लहान मुलीला ताबडतोब बाहेर काढलं पाहिजे. अर्जुन त्या मुलीला पटकन उचलून घेतो, कारण त्या जंगलात तिला चालायला त्या धुरात जमलं नसतं. आणि मग सायली, अर्जुन, प्रतिमा, त्या रविराज काका सगळेच त्या धुराच्या बाहेर पडतात. ती मुलगी विचारते की हे आपण काय केलं. त्यावर सायली तिला सांगते की आपण एक असाच मज्जा म्हणून असाच एक प्रसंग केला, नाटक समज हां, पण हे नाटक कुणालाच सांगायचं नाही हां. आणि मग ते लोक तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आता धूर जरा कमी झाल्यावर लगेचच महिपत हा पुन्हा आतमध्ये येतो आणि शोधाशोध करायला लागतो की ती लोक तिथे आहेत का. त्याला तो प्रसंग कसा दिसला तो सगळं बघायला लागतो, पण त्याला आता तिथे काहीच दिसत नसतं. बाबू ड्रायव्हरचा फोटो बघून तो म्हणायला लागतो, कोणी केलं असेल हे सगळं. ह्या बाबूला सगळं माहीत होतं, पण ह्याला तर मी कधीच वरचं तिकीट काढून दिलं. मग ह्याच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी त्या चुचुंद्रीला माहिती आहेत. मग हे सगळं तीच करत असेल का? नाही, मला खात्री आहे की हे सगळं तीच करते. आता चुचुंद्रे, जर तू खेळ सुरू केलेला आहेस तर खेळ संपवणार हा महिपत. मग महिपत नागराजला कॉल करतो आणि मग नागराजला तो हा सर्व प्रकार सांगतो. आता नागराजसुद्धा प्रियावर चिडतो आणि म्हणायला लागतो की काय, त्या मूर्ख मुलीची इतकी हिंमत, ती आपल्याला एवढा त्रास द्यायला लागली का? आता आपण तिला सोडायचं नाही, तिला बोलव तुझ्या घरी. मग महिपतच्या घरी प्रियाला बोलवलं जातं. नागराज आता प्रियाला म्हणत असतो, तू विसरू नको, तू बबली आहेस, तन्वी नाही ते. हे सत्य जर तुझं आम्ही सर्वांच्या समोर आणलं ना तर काय होईल तुला माहिती आहे का? मोठी आम्हाला घाबरवणारी आली ती. त्याबरोबर प्रिया म्हणते, सांगा ना सत्य, कोणाला सांगायचं आहे त्याला सांगा. पण हो, सत्य सांगताना ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा हा, की जेव्हा मला विचारतील की मला इथं कोणी आणलं, तेव्हा मात्र माझ्याकडे नाव घ्यायला तुमचंच नाव आहे हा. कारण मला या घरात खरोखर तुम्हीच आणलं आहे ना. आणि आत्तापर्यंत मी एवढी पापं केली आहेत, एवढ्या वेळा खोटं बोलली आहे की आता खोटं बोलणं पुन्हा काही मला शक्य होणार नाही. त्यामुळे शेवटी मला खरंच बोलावं लागेल आणि मी आवडीने खरं बोलेन आणि सांगेन हा, की तुम्ही विसरताय का? स्वतःच्याच भावाचा आणि भावजाईचा अपघात घडवून आणायला लावलात तुम्ही, तो सुद्धा त्यांच्या एका लहान मुलीबरोबर. आणि का? तर त्यांची प्रॉपर्टी हडप करता यावी म्हणून. आणि महिपत, तू तर किती लोकांना सुपारी घेऊन उडवतोस रे. तुमचं हे गुपित बाहेर आलं तर काय होईल? त्याबरोबर मग मात्र आता महिपत आणि नागराज घाबरतात आणि आता त्यांना खात्री पटते की नक्की ह्या सगळ्याच्या मागे प्रिया आहे. नागराज प्रियाला सांगतो, तू एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, हे सगळं तुला खूप महागात पडणार आहे. कारण तू विसरत असशील तर तुला सांगतो, आम्ही आजपर्यंत खूप खेळ पाहिले आणि खूप खेळ जिंकले सुद्धा. आणि आता तू आमच्याबरोबर खेळ खेळायला चालली आहेस, म्हणजे तू विचार कर की तू कुणाबरोबर खेळ खेळतेस. तू ज्या शाळेत शिकतेस ना, किंवा ज्या शाळेत ॲडमिशन घेऊ पाहतेस, आम्ही त्या शाळेच्या प्रिन्सिपलला शिकवलं आहे, तिच्या हाताखाली पण शिकलेलो नाही आहोत. मग विचार कर आम्ही या सर्व खेळामध्ये किती मुरलो ते. त्यामुळे आता उगाच आमच्या मागे लागणं, आम्हाला त्रास देणं, या सर्व गोष्टी बंद कर. कारण या सगळ्यातनं निष्पन्न असं काही होणार नाही आहे. उलट होईल तो फक्त तुला त्रास आणि मनस्ताप. आता तू ठरव तुला काय करायचं आहे आणि काय निवडायचं आहे ते. नाही, शेवटी शेवटचा चॉईस हा तुझाच असणार आहे. प्रिया म्हणते, यातलं काहीही मी केलेलं नाही आहे, कळलं. आणि ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर मग नागोबा म्हणायला लागतो की ही प्रिया स्वतःला खूप शहाणी समजते महिपत, आपल्याला लवकरच हिचक्या नांग्या ठेचायला पाहिजेत. त्याबरोबर इकडे प्रिया जी असते ती आता घरामध्ये तिच्या आलेली असते आणि ती विचार करायला लागते, या महिपतला आणि नागराजला मी काय वाटते, हे उगाच माझ्या मागे कशाला लागतात. मी म्हटलं ना एकदा की हे सगळं मी घडवून आणलेलं नाही आहे म्हणून. हे सगळं घडवून आणून मला काय मिळणार आहे, या सर्वाशी माझा काय संबंध असणार आहे. पण ह्या दोन बावळट मूर्ख माणसांना हे कळेल तर शपथ ना, उगाच माझ्या मागे लागलेत. मला
राहून राहून असं का वाटतंय की हे सगळं सायली अर्जुन करतायत म्हणून. मग जर हे सगळं खरोखर ते दोघं करत असतील तर याचा अर्थ एकच होतो की सायली आणि अर्जुनला सगळं सत्य समजलंय. आणि जर आता त्या दोघांना सगळं सत्य समजलं असेल तर माझ्यासाठी ती गोष्ट अजिबातच चांगली नाही आहे. काहीही झालं तरी मला मात्र सावध राहायला हवं. माझ्यापर्यंत काहीही येता कामा नये. या सगळ्यात मला अडकायचं नाही आहे. मला ह्या सगळ्यातनं व्यवस्थित बाहेर पडायचं आहे. दॅट्स इट. ह्याच्यामध्ये महिपत अडकू दे, नागराज अडकू दे किंवा काहीही होऊ दे, ते दोघं मरू दे, मला फरक पडत नाही. मला मात्र ह्या सगळ्यातनं फक्त बाहेर पडायचं आहे, फक्त बाहेर पडायचं आहे. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल. मी काहीही करायला तयार आहे. अगदी मला त्या सायली अर्जुनला जाऊन सगळं सत्य सांगण्याची वेळ आली ना तरीही मी ते करेन. पण मी या सगळ्यात अडकणार नाही. एकदा जेलमध्ये राहून आली आहे, पुन्हा मी जेलमध्ये जाणार नाही. त्याबरोबर आता इथे सायली अर्जुनला म्हणत असते, घरी आल्यावर बघितलंत ना आपला प्लॅन कसा सक्सेसफुल झाला ते. अहो मला माहिती होतं की महिपत घाबरणार, कारण तो एक नंबरचा भित्रा आहे. जेव्हा एखादा माणूस आवाक्यापेक्षा जास्त तो कसा धीट आहे हे दाखवतो ना, तेव्हा आपण पक्क समजून जायचं की ही व्यक्ती एक नंबरची भित्री आहे आणि ही व्यक्ती भित्री आहे याच गोष्टीचा आपण फायदा उचलायचा. कळलं ना तुम्हाला. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, बायको खरंच तू खूप हुशार आहेस. आज तुझी हुशारी आपल्याला चांगली कामी आली. त्यावर सायली भडायला लागते, उगाच माझं कौतुक करत बसू नका. अर्जुन म्हणत असतो, आता आपल्याला पुढे काय चाल खेळायची आहे तिच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला गाफील राहून चालणार नाही. नाही म्हणजे काय, आपण जर इकडे गाफील राहिलो तर तिकडे महिपत काहीतरी करून घेईल आणि आपल्याला ते कळणार नाही. आपल्याला सध्या महिपतवरती लक्ष ठेवलं पाहिजे. सायली म्हणते, हो, आणि आपल्याला प्रियापासून सुद्धा सावध राहायला हवं. नाही म्हणजे काय आहे ना, प्रियाचं लक्ष हे सतत आपल्यावरती असतं. आपण काय करतो, कुठे जातो, कुठून येतो हे आपण बाहेरून आल्यावर बघा ती आपल्याकडे कशी बघत असते ते. आणि आपल्या खोलीच्या दाराला कान लावून सतत ऐकण्याची तर तिला सवयच आहे. त्यामुळे आपल्याला की नाही तिच्यापासून सुद्धा धोका आहे. तिथून सुद्धा आपल्याला सांभाळून राहावं लागेल. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, हो चालेल. त्यावर सायली म्हणते, आणि आपण प्रतिमा आत्यांकडे सुद्धा उद्या परत जाऊया. नाही बघूया प्रतिमा आत्यांना काही आठवलं आहे का, प्रतिमा आत्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा काही फायदा झाला आहे का. मी तर देवी आईला हीच प्रार्थना करेन की प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवू दे आणि या सगळ्याचा फायदा आपल्याला होऊ दे. कारण जर प्रतिमा आत्यांना भूतकाळ आठवला तर खूप बरं होईल. तर इकडे रविराज काका प्रतिमा आत्याला म्हणत असतात, बघितलंस का प्रतिमा, आम्ही तुला समजावत होतो, सांगत होतो ना की तुला काहीही होणार नाही म्हणून. झालं का तुला काही. उगाचच्या उगाच तू फक्त घाबरत होतीस म्हणून तुला आणखीन जास्त भीती वाटत होती. पण आता तुला भीती वाटत नाही आहे ना, आता तुझी भीती गेली ना. त्यावर प्रतिमा त्या होकार अर्थी मान हलवते, आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे आणि सायलीमुळे शक्य झालं असं म्हणू लागते. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, असं काही नाही आहे. हे बघ लक्षात ठेव, जोपर्यंत आपण स्वतःची स्वतः भीती मारायचं ठरवत नाही ना तोवर भीती मरत नाही. तुला आता आगीची सुद्धा भीती वाटायची बंद झाली आहे प्रतिमा, नोटीस केलंस का. त्यावर प्रतिमा त्या होकारार्थी मान हलवतात. त्यावर रविराज काका म्हणतात, आणि तुला आपल्या अपघाताबद्दल आणखीन काही गोष्टी आठवल्या का, काही आठवतं आहे. त्यावर मग मात्र प्रतिमा त्या पुन्हा आठवायला लागतात. तर रविराज काका म्हणतात, राहू दे आता, तू उगाच डोक्याला पुन्हा तुझ्या जोर देऊ नको. ऑलरेडी आजच्या दिवसात तू खूप काही केलं आहेस. आता तुझं डोकं दुखेल, तुला त्रास होईल, त्यापेक्षा तू जरा आराम कर. तर इकडे सायली ही रविराज काकांना कॉल करते आणि प्रतिमा त्यांची तब्येत कशी आहे, म्हणजे आपण तो प्रसंग रिक्रिएट केला याचा त्यांना काही त्रास वगैरे झालेला नाही आहे ना याची खात्री करून घेते, चौकशी करते. त्यावर मग ते सांगतात की नाही प्रतिमा एकदम व्यवस्थित आहे, सुखरूप आहे. आता हे ऐकून सायलीचा जीव भांड्यात पडतो. सायली म्हणते, त्या ठीक आहेत ना, मग झालं तर. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ठरलं तर मग या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवत राहा.